छत्रपती शिवाजी महाराज की जय। पुण्यश्लोक धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्राध्यापक बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भूमिपुत्रांचा विजय असो। शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, प्राध्यापक मधुकरराव राळेभात, विधानसभा कर्जत जामखेड प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते होतो आहे। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। मालिंग कोरे, मोहन पवार, हरिभाऊ खवळे, अनेक कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने मुंबईकडे निघाले, पण पावसाचं वातावरण असल्यामुळं आणि ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आणखी काही पोहोचतायत। माननीय प्राध्यापक मधुकरराव राळेभात या संदर्भामध्ये आता भारतीय जनता पार्टीचा त्यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द बोलावे। महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे स्नेही आणि कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि माजी मंत्री राम शिंदे साहेब, माझ्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी, गेल्या 30 वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे। पहिले 22 वर्षे मी शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत होतो। काही कारणास्तव शिवसेनेत माझी फारकत झाली आणि मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो। या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खतखत होती। राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करतायत। खरं तर कर्जत जामखेडमधून त्यांना निवडून देताना, त्यांना बरोबर घेताना आम्ही मोठं कष्ट केलं आणि बारामतीहून त्यांना कर्जत जामखेडमध्ये आणलं आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं। ज्या 4-5 मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं होतं, ते 4-5 मुद्दे फार महत्त्वाचे होते। त्यात महत्त्वाचं होतं की कुकडीचं पाणी कर्जत जामखेडला आणि आमच्या जामखेडला देऊ, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न होता। बारामतीसारखं कर्जत जामखेड करून नव्हे, MIDC त्या ठिकाणी आणू आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, हे एक त्यांचा मोठा त्वऱ्यात सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्या थापेला आम्ही बळी पडलो होतो। नंतर कर्जत जामखेड मध्ये जे दुष्काळी भाग आहे, त्या दुष्काळी भागातील लोकांसाठी विशेष काहीतरी करू अशा थापा मारल्या आणि त्या थापाला बळी पडून आम्ही त्यांचं काम केलं। परंतु आता लक्षात आलं की गेली 5 वर्षे झालं यांनी कधी कुकडीच्या पाण्याचं नाव काढलं नाही। जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे 100-150 PA आहेत। ही राजकारणातली नवीन पद्धत आम्ही पाहिली। 100-150 PA, पण त्यातला एकही PA कर्जत किंवा जामखेडचा नाही। जर तेवढे PA जरी आमच्या कर्जत जामखेडचे नोकरीला लागले असते तरी आमच्या 100-150 लोकांच्या घराच्या कुटुंबाचा एक आधार झाला असता किंवा त्यांच्या कुटुंबाची व्यथा संपली असते। परंतु ही सगळी मंडळी त्यांनी कर्जत जामखेड सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातले आणले आणि यांच्या वतीने ते काम करतात। सामान्य कार्यकर्ता बेस न धरता मी स्वतः एक मोठा कोणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची
आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दरी कशी निर्माण होईल, जाती जातीमध्ये दरी कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात. सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून बऱ्याच वेळेस होताना दिसतं. आणि मग एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापाशी काम करण्यापेक्षा ज्यांच्याबरोबर आपण गेल्या 25-30 वर्षे काम केलेलं आहे अशा भारतीय जनता पार्टीबरोबर येण्याचा माझा मानस होता. आणि माननीय आमदार माजी मंत्री राम शिंदे साहेबांनी याच्यात शिष्टाई केली आणि तुम्ही आलात तर तुमचं स्वागत होईल असं सांगितल्यानंतर आज महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी बराचसा भाजपकडे पाहतोय आणि निश्चित त्याच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं. फडणवीस साहेबाच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. खरं तर माझं आणि विखे पाटील साहेबांचा आमचा जुना ऋणानुबंध आहे. आमचे बंधू 50 वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाचंही आमचं एक सख्य जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काय हरकत नाही. आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे. माननीय माजी मंत्री राम शिंदे साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेलं आहे, सामान्य माणसापर्यंत गेलेलं आहे. आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती करताना थोडा खारीचा वाटा मी हे उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो. आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होते या हेतूने आज मी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या 15 वर्षापासून आपण पाहतोय आणि तेच काम महाराष्ट्रातही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे, यांच्या बरोबर राहिलं पाहिजे या मुख्य हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार, पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, तळागाळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढे काम करत राहण्याची माझी इच्छा आहे. आपण कायमस्वरूपी आमच्यावर साध्या एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकावा अशी माझी इच्छा आहे. माझ्याबरोबर माझ्या तालुक्यातले 5-7 सरपंच आहेत, माझ्याबरोबर माझ्या नगरपालिकेचे 5 नगरसेवक आहेत आणि माझ्याबरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे की जे कायमस्वरूपी बागायतरी आता ऊस तोडायला जाते, ती जनता की ज्यांच्याकडे अजून फोनही नाही, ही जनता माझ्या बरोबर आहे. आमच्या बऱ्याचशा 50 गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत. ट्रॅफिक असल्यामुळे आणि कुणाचा तरी मोर्चा असल्यामुळे त्या गाड्या पुढे येऊ देत नाहीत, अशा पद्धतीने गुंतलेले आहेत. तरी जे आलेले नाहीत ते काही वेळात येतील, त्यांचाही थोडा प्रवेश करायचा आहे. आपण सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांचा माझ्याबरोबर प्रवेश झाला असं मी मानतो. आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो. मी 2009 साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला 1 नंबरची मतं पडली होती आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही, परंतु त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू देताना मोठ्या मनाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं मोठेपण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली. मला आपण पक्षात समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जो आता इलेक्शनचं वारं चालू आहे, जो उमेदवार आपण देताल त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं 2 शब्द बोलावेत ही विनंती करतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज मधुकर आबा राळेभात यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी,
आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटीलजी, माझे सहकारी माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार रामभाऊ शिंदेजी, अतुल भातखळकरजी, या ठिकाणी आबांसोबत आलेले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, प्रेसच्या मित्रांनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कर्जत जामखेडमधून या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत, प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे मधुकर आबा राळेभात हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सोबत जे ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांचं स्वागत करतो. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि विस्थापितांचे नेते म्हणून आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतात. त्याच विस्थापितांचं नेतृत्व करणारे मधुकर आबा राळेभात आणि त्यांच्यासोबतची सगळी टीम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यांच्यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाहीत. जमिनीवर काम करून, संघर्ष करून, एक एक व्यक्ती जोडून त्यातनं तयार झालेली ही नेतृत्व आहेत. आणि आता मला विश्वास आहे, एकीकडे रामभाऊ आणि भारतीय जनता पक्षाची टीम आणि आता आलेली टीम, या दोन टीममुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज या ठिकाणी सन्माननीय विखे पाटील साहेब आहेत, त्यांची ताकद, आमच्या सुरेश धस साहेबांची देखील कर्जत जामखेडमध्ये प्रेमी खूप आहेत, त्यामुळे त्यांची ताकद, अशी सगळी ताकद एकवटून आपल्याला ही विस्थापितांची लढाई या विधानसभेमध्ये निर्णायकी अशा प्रकारची लढाई निश्चितपणे लढावी लागेल. शेवटी सामान्य माणसाचं दुःख हे सामान्य माणसालाच समजतं. त्या दुःखावर फुंकर कशी मारली पाहिजे हेही सामान्यांनाच माहिती असतं. त्यामुळे आपल्यामध्ये वावरणारे अशा प्रकारचे जर आपले नेते असले तर खऱ्या अर्थानं मतदारसंघालाही न्याय मिळतो आणि मतदारसंघातल्या जनतेलाही न्याय मिळतो. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार अत्यंत धडाडीनं निर्णय घेत आहे. एक एक निर्णय जर आपण बघितला तर तो निर्णय एक प्रकारे परिवर्तन करणार आहे. आज आपण पाहतो पाण्याच्या थेंबा थेंबाकरता आपण सगळे संघर्ष करत असतो. कुकडीच्या संदर्भात इकडचे तिकडचे सगळे लोक एकमेकाशी संघर्ष करत असतात. पण मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं 55 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याकरता कॅबिनेटची मान्यता दिली. त्याचं पहिलं टेंडर देखील आपण काढलं आणि या माध्यमातून नगरचा भाग असेल, नाशिकचा भाग असेल, हा भाग आणि मराठवाडा असा जो काही संघर्ष होतो किंवा थोडा पुण्याशी कधी संघर्ष होतो, कधी असे आपापसातले जे संघर्ष आहेत हे संघर्ष दूर करून अख्खा जिल्हा हा जलमय करणं या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे. आणि विशेषतः खरं म्हणजे पद्मश्री विखे पाटील साहेब, या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेब सातत्याने जी मागणी करायची पण काँग्रेसचं सरकार ते पूर्ण करू शकलं नाही. आपल्या सरकारने हे जलनियोजन करून दाखवलं आणि येत्या काळामध्ये आपला सगळा भाग हा पाणीदार करणं, कोणीही या भागातनं ऊसतोडी करता बाहेर जाणार नाही, तर आमचा शेतकरी हा बागायतदार होईल या दृष्टीनं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतील, लाडकी बहीणसारखा निर्णय असेल, शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय असेल, मुलींना शिक्षणाचा निर्णय असेल, निर्णयांची एक फार मोठी यादी आहे की जे निर्णय आपण घेतले आणि इम्प्लिमेंट करून दाखवले. आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे
की येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आबा, तुमचे खूप लोक यायचे आहेत, पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथनं जाणार आहे, पण बावनकुळे साहेब थांबणार आहेत. आलेल्या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ. आणि एकच सांगतो, भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे. या परिवारामध्ये तुम्ही आला आहात, त्यामुळे आता चिंता करू नका. परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ. कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते, काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे. सगळे एकसंधपणे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू, एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा आपलं आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. विशेषतः राम शिंदे साहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदेजी यांच्या पुढाकाराने माननीय राज्याचे नेते देवेंद्रजी आणि माझ्या उपस्थितीमध्ये कर्जत जामखेड विधानसभेचे राष्ट्रवादी शरद पवारजी यांच्या गटाचे मधुकर राळेभात यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश केला आहे. तसेच उबाठाचे नेते संजय काशीद हे तालुका प्रमुख आहेत उबाठाचे, त्यांनी आज पक्षप्रवेश केला आहे. सोबत अमित जाधवजी आहेत, मोहन पवारजी आहेत, अनेक नेते आहेत. त्यांनी मोठ्या सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे माननीय राम शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी जो एक कर्जत जामखेडमध्ये जे आपुलकीचे संबंध आहे आणि परिवारामध्ये राम शिंदेजींनी जे हृदयाचे संबंध निर्माण केले आहे आणि देवेंद्रजी आणि आमच्या नेतृत्वावर मोदींच्या विकसित भारताचा संकल्प, देवेंद्रजीचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प, या संकल्पाला साथ देण्याकरता माननीय राळेभातजी, काशीदजी आणि सर्व लोक आज पक्षामध्ये आलेले आहेत. मी पक्षामध्ये त्यांचं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की या दोन्ही पक्षप्रवेशामुळे मोठं एक आमचं जे जिंकण्याचं 51% मतं घेऊन जिंकण्याचा जो आमचा विश्वास आहे तो अधिक वाढेल. या महाराष्ट्रामध्ये आम्ही 51%ची सर्व महायुती म्हणून आम्ही येणारी निवडणूक लढण्याचा विचार करतो आहे, 51% मतं घेण्याचा विचार करतो आहे. आणि आज कर्जत जामखेड जिथे रोहित पवार आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला एक मोठं ॲडिशन राळेभातजी आणि काशीदजीच्या प्रवेशाने झालेला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारतीय जनता पार्टीचा